सूर्यकोटि समप्रभा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा गणराज रंगी नाचतो गणराज रंगी नाचतो नाचतो पायी घागरा करीती रुणझुण पायी घागरा करीती रुणझुण नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगी नाचतो नाचतो कटी पीतांबर कसून भरजरी कटी पीतांबर कसून भरजरी नाळपाळ गजानन नर्तनास करी तुंदिल तनु तरी चपल साजिरी तुंदिल तनु तरी चपल साजिरी लावणी साजतो गणराज रंगी नाचतो नाचतो नमस्कार मंडळी. महाराष्ट्र मंडळाच्या सर्व श्रोत्यांना माझा अस्मिता दीक्षितचा सप्रेम नमस्कार. श्री गणेश चतुर्थीच्या कार्यक्रमाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल मी तुम्हांची सर्वांची खूप खूप आभारी आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे माझा मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम जो मागच्या आठवड्यात शनिवारी झाला तो 17,000 लोकांनी पाहिला आणि सगळ्यांकडनं खूप छान फीडबॅक मिळाला. तर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा खूपदा एकदा धन्यवाद. आजचा कार्यक्रम जर तुम्हाला आवडला तर प्लीज शेअर करा, फॉरवर्ड करा आणि लाईक करा. आजचा कार्यक्रम थोडासा वेगळा आहे आणि या कार्यक्रमाबद्दल थोडं अजून माहिती देण्यासाठी मी हा माईक आनंदच्या हाती सुपूर्द करते. धन्यवाद. नमस्कार. श्रींच्या या सुंदर आळवणीने सुरू झालेल्या आजच्या मैफिलीत माझा आनंद दीक्षित व अस्मिता दीक्षित यांचा आपणा सर्वांस सप्रेम नमस्कार. या मैफिलीची संधी देण्याकरता आम्हा दोघांकडून संपूर्ण महाराष्ट्र मंडळाचे व विशिष्टरित्या कमिटीचे आम्ही आभार मानतो. सौ श्यामल पितळे पूर्वाश्रमीच्या जिरापुरे, श्री तेजेश घाग
आणि श्री विनोद देवकर यांच्या सहकार्यामुळे आजचा कार्यक्रम आम्ही हा आपणा सर्वांसमोर सादर करू शकतोय. तर आजचा कार्यक्रम हा थोडासा वेगळा, जी म्हणाली अस्मिता, तो म्हणजे आजचा कार्यक्रम हा भावगीतांचा आहे. ह्या भावगीताच्या मालिकेत आम्ही साधारणतः 8 ते 10 गाणी आपल्यासमोर सादर करणार आहोत आणि ही मैफिल साधारणतः 55 ते 60 मिनिट चालेल 6 वाजेपर्यंत. तर ह्या प्रथम भावगीताच्या प्रस्तुतीकरणाआधी माझी आपणास एक विनंती आहे की एक फीडबॅक द्यावा मला की आवाज नीट येतोय का, काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे का. ह्याच्यात आम्ही कॅमेरा आणि माईक एक्सचेंज करूया पूर्वीच्या कार्यक्रमाप्रमाणेच, पण आपल्या फीडबॅककडे माझं अगदी बारीक लक्ष राहील आणि त्यानुसार थोडासा कार्यक्रम आम्ही थोडा बदलू शकतो, तर तो फारच उपयोगात ठरेल. तर हे जे प्रथम गाणं आहे, हे प्रथम गाणं फार पूर्वीचं आहे, 1960s मधलं, आणि ही गाण्याची वाटचाल आपण 1960s पासून चालू करूया. ह्या गाण्याचे गीतकार आहेत प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर आणि संगीत दिलं आहे आनंद घन. आनंद घन म्हणजे सर्वांना माहीतच असेल, हे आपल्या प्रसिद्ध लताजी, त्यांचं संगीत आहे आणि चित्रपट आहे साधी माणसं. देवा तुला ठिंगी ठिंगी भाऊ दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. लिहुलेन गरिबीचं जन खाऊन खंडाचं, लिहुलेन गरिबीचं जन खाऊन खंडाचं, जिन हो आभारूच धनी मातुर माझ्या देवा वाघावाणी असू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. लक्ष्मीच्या हातातली चवरी भावीवर खाली, लक्ष्मीच्या हातातली चवरी भावीवर खाली, पिढा पिढा जाईल आली किरपा तुझी भातातल्या सुरा संग, किरपा तुझी भातातल्या सुरा संग गाऊ दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भरली बुरी, सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भरली बुरी, घाव बसल घावावरी संसायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिंगी ठिंगी भाऊ दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. थँक्यू. धन्यवाद अस्मिता.
याच्यात लता मंगेशकरांनी इतकं सुंदर त्या म्युझिकचा उपयोग केलाय, त्या आयरन सेटिंग. ऍक्च्युली तुम्ही जे म्युझिक ऐकलं, जे त्या फिल्म बघितली आणि ते गाणं ऐकलं तर फारच सुंदर वाटतं. तर अस्मिताने पुढचं गाणं ह्याच चित्रपटातलं निवडलेलं आहे. मी तिला विचारलं, तुला एवढं काय हा सिनेमा आवडला? ती म्हणे, साधी माणसं हे नावच इतकं छान वाटतं, आपण साधी नाही आहेत का? आणि काय, आनंद घनचं म्युझिक. ओके, येस. तर पुढील हे गाणं आहे, ह्याचे गीतकार म्हणजे योगेश. असं वेगवेगळी नावं, टोपण नावं असायची पूर्वी, आणि योगेश म्हटलं की आपल्याला एकदम थोडंसं विसरल्यासारखं होतं, हे कोण एक्झॅक्टली. पण हे सर्वांना परिचित आहे. योगेश म्हणजे आपले भालजी पेंढारकर, आणि हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असून त्यांनी सिनेसृष्टीत त्या काळी इतकी गाजवली होती आणि विविध प्रकारे त्यांनी योगदान दिलं. ते डायरेक्टर होते, प्रोड्युसर होते, गीतकार होते, आणि त्यांना भारतीय शासनाने श्री दादासाहेब फाळके या पुरस्काराने गौरवान्वित केलं होतं. तर हे सुंदर गाणं आहे, फारच अप्रतिम. साधी माणसं या चित्रपटातला संगीतकार आनंद घन आणि गीतकार योगेश. मायाच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात, गुलाब जाई जोई मोगरा फुलविक. मायाच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात, गुलाब जाई जोई मोगरा फुलविक. मायाच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात. दादाच्या मळ्यामंदी मोठंच मोठं पाणी, पाहिजे ती रान सार मायेची वयने. दादाच्या मळ्यामंदी मोठंच मोठं पाणी, पाहिजे ती रान सार मायेची वयने. हसत डुलत मोठ्याचं पीक येत, गुलाब जाई जोई मोगरा फुलवित. मायाच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात. लडकीले राजाचल्या लगीन माझ्या चिमणीचं. सावळा बंधुराया साजिरी वहिनी बाई, सावळा बंधुराया साजिरी वहिनी बाई. गोजिरी शिरपा हंसा माहेरी माझ्या हाये, वाटण माहेराच्या धावत मन जात, गुलाब जाई जोई मोगरा फुलवित. मायाच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात. गडनी सजनी गडनी ग. राबतो भाऊराया मातीचं झालं सोनं, नजर काढू कशी जीवाचं लिंब लोणं. राबतो भाऊराया मातीचं झालं सोनं, नजर काढू कशी जीवाचं लिंब लोणं. माईला पूर येतो पारूच मन जात, गुलाब जाई जोई मोगरा फुलवित. मायाच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात, गुलाब जाई जोई मोगरा फुलवित. मायाच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
धन्यवाद इतक्या सुंदर फीडबॅकबद्दल. आता आपण एक हळूच पुढचं पाऊल घेऊया आणि चित्रपटाचं नाव आहे पुढचं पाऊल. हा सिनेमा आहे 1980च्या काळातला, 1986ला, आणि त्याचे गीतकार आहेत सुधीर मोघे आणि सुधीर फडके, आणि ह्याचे शब्द इतके सुंदर आहेत की ते मी थोडेसे वाचून दाखवतो तुम्हाला, आणि अस्मिताच्या नंतर आवाजात ते गाणं ऐकूया. आणि ह्या सृष्टीत आपल्याला सगळ्यांना जायचं आहे खरं पाहिलं तर शब्द असे आहेत: स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या लयाला व्यथा, भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना आर्तता, ना बंधने वा नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी. फिरुनी नवे जन्मेन मी, एकाच जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी, एकाच जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी, फिरुनी नवे जन्मेन मी. स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या लयाला व्यथा, भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी नार्तता, ना बंधनी वा नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी, हरवेन मी, हरपेन मी, हरवेन मी, हरपेन मी, तरीही मला लाभेन मी, एकाच जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी, फिरुनी नवी जन्मेन मी, फिरुनी नवी जन्मेन मी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या, फुलतील कोमेजल्या वाचुनी, माझ्या मनीची गुज खेचूनी, आवाहणाऱ्या गाण्यातुनी. आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या, फुलतील कोमेजल्या वाचुनी, माझ्या मनीचे
कीप द लाईक्स कमिंग. थँक्यू सो मच. धन्यवाद अस्मिता. मागील कार्यक्रमानंतर आम्हाला भरपूर लोकांनी विचारपूस केली की तुम्ही कुठे असता आणि तुमचा प्राथमिक व्यवसाय म्युझिक आहे का वगैरे वगैरे. तर आम्ही ह्या सादरीकरणात हा विचार केला की आम्ही थोडीशी आमची इंट्रोडक्शन करूया. पण अस्मिता म्हणाली की मी तुझी इंट्रोडक्शन करीन, तू तुझी करायची नाही. तर मग मी अस्मिताची इंट्रोडक्शन करतो. तर अस्मिताला संगीताचं बाळकडू हे अगदी घरीच मिळालं. लहानपणापासून तिने सुंदर सुंदर हिंदी आणि मराठी गाणी घरीच ऐकलीत, कारण ती त्यांच्या मातोश्रींच्या कृपेमुळे. आई अगदी सुंदर गायिका आणि जुन्या गाण्यांची प्राथमिक रुची. पण पुढे आईने जरी म्युझिकमध्ये शिक्षण घेतलं नव्हतं तरी पण तिने हा विचार नक्कीच केला की अस्मिताची संगीताची रुची आपण कायम ठेवूया आणि तिला प्रोत्साहन देऊ. पुढे वैद्यकीय व्यवसाय करून सुद्धा तिने आपली संगीताची मैत्री कायम ठेवली. आणि आता सध्या ती पंडित शौनक अभिषेकी यांच्याकडून गायनाचे शास्त्रोक्त लेसन्स घेते. आणि अगदी 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 इतक्यातच शिकागोमध्ये गेल्या डिसेंबरमध्ये तिने एक इंटरनॅशनल ब्रिटिश आयकॉन हे पारितोषिक पटकवलंय. तर स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सांभाळून म्युझिक चालू ठेवणे, हे व्रत चालू ठेवणे हे तिने सहजपणे हाताळलेलं आहे. धन्यवाद आनंद. आनंदचं इंट्रोडक्शन करणं खरंच मला जरा कठीण आहे, पण मी थोडेसे 2 शब्द बोलते त्याच्याबद्दल. की आनंद स्ट्रोक फिजिशियन आहे. तो न्यूकासल अपॉन टाईनमध्ये रॉयल व्हिक्टोरिया इन्फर्मरीमध्ये काम करतो आणि पर्टिक्युलरली रिसर्च या क्षेत्रात कर्तृत्व करतो. आणि याच्या व्यतिरिक्त त्याला साहित्याची आवड आहे आणि त्याला बागकाम खूप आवडतं आणि त्याला पेंटिंगही खूप आवडतं. त्याला खूप काही काही करायला आवडतं. पण तर आता मी पुन्हा माईक त्याच्याजवळ देते. थँक्यू. बराच वाचलेलं दिसतोय माझ्या इंट्रोडक्शन मध्ये. थँक्यू अस्मिता. पुढचं गाणं हे तिच्या स्वतःच गाणं आहे. तिने स्वतः ओरिजिनली गायलेलं आहे. हा अप्रकाशित अल्बम आहे. एक अल्बम त्यांचा प्रकाशित झाला आहे आणि प्रकाश आमटेजींच्या चॅरिटीला त्याचं सगळं जे उत्पन्न होतं ते गेलेलं होतं. हा होपफुली पुढे अल्बम मध्ये येईल आहे. आणि हे गाणं ड्युएट आहे. यातलं एक स्टांजा ती गाते. ते ड्युएट शान बरोबर गायलेलं आहे. प्रसिद्ध बॉलिवूड मधले गायक शान. आणि त्याला म्युझिक दिलेलं आहे डॉक्टर मुकुल आचार्य. हे लिव्हरपूलमध्ये ENT सर्जन आहेत आणि त्यांनी याला म्युझिक दिलेलं आहे. आणि याचे गीतकार आहेत डॉक्टर नितीन अभ्यंकर. हे सुद्धा विख्यात चेस्ट फिजिशियन आहेत पुण्यामध्ये. तर हे गाणं मी अस्मिताला आता आपल्याकडे समोर सादर करेन. मी अगदी 2 फक्त मुखडा गाते या गाण्याचा. भेटीस आली अशी चांदरात, फुलवीत स्वप्ने या जीवनात, ही चांदणी वळशली अंगणात, ही चांदणी वळशली अंगणात. प्रीतीने मोहरुणी स्पर्शाने सावरुणी शब्द फुलांचे जुळवून आणि प्रीत नवी मनभार गाणी, प्रीत नवी मनभार गाणी. थँक्यू. धन्यवाद परत अस्मिता. सुंदर गाणं आहे हे. आता समोरचं अतिशय सुंदर शब्द आहे त्याचे आणि लय सुद्धा सुंदर आहे.
इतकी सुंदर गाणी मराठीतली आपण ऐकत हे लहानाचे मोठे झालो आहे. ह्यांचं गाण्याचे गीतकार आहे अशोक परांजपे, संगीतकार आहे अशोक पत्की आणि हे भावगीत असून संगीत संग्रह ऋतू हिरवा यामधलं गाणं आहे. आपण ओळखलं असेलच, पण मी थोडेसे शब्द घेतो अगदी 10 सेकंदात. पापणीत साचले अंतरात रंगले, प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले, ओठावरी भिजला ग आसावला सूर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. बनी तिथे नाचला ग मोर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. गहिवरला मेघनभी सोडला ग धीर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. पापणीत साचले अंतरात रंगले, पापणीत साचले अंतरात रंगले, प्रेमगीत माझिया मनामनात धुंदले, ओठावरी भिजला ग आसावला सूर. गहिवरला मेघनभी सोडला ग धीर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. भाव फूल रात्रीच्या अंतरंगी डोलले, धुक्यातून कुणी आज भावगीत बोलले. भाव फूल रात्रीच्या अंतरंगी डोलले, धुक्यातून कुणी आज भावगीत बोलले. डोळ्यात पाहिले कौमुदीत नाचले, स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरात थांबले, झाडावरी दिसला ग भाळलाच्या कोर. गहिवरला मेघनभी सोडला ग धीर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. गहिवरला मेघनभी सोडला ग धीर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतक्या छान छान कमेंट्स टाकताय आणि इट इज रिअली एनकरेजिंग. सो कीप देम कमिंग. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद अस्मिता. याच्या समोरची 2 गाणी अतिशय सुरेल आहेत आणि ह्या राग बागेश्री बेस गाण्यानंतर आपण आता राग यमन बेस गाण्याकडे वळूया. अस्मिताने आता ऑलरेडी भूप राग बागेश्री आता यमनमध्ये ही गाणी गाणार आहे. पुढचं गाणं आहे, गीतकार आहेत वि.स. खांडेकर आणि याला संगीत दिलं आहे मीना खडेकर यांनी. लता मंगेशकरच्या लहान बहिणींनी लता मंगेशकर कडून कसं गाणं गावलं असेल हे तिलाच जाणं.
चित्रपट आहे माणसाला पंख असतात आणि याचे शब्द थोडक्यात सांगतो मी, फारच सुंदर आहे. वि स खांडेकरांची ही शब्द. चमचमती लखलखती तव मंदिरी दीप किती, झोपडीत अंधारी वाचू कशी गाथा, ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता, वेढणे मज राहसी का दूर दूर आता, ये जवळी ये प्रिय सखया भगवंता. जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता, वेढूनी मज राहसी का दूर दूर आता, ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. रे सुंदर तव तीरी जग हिरावे धुंदवरी, रे सुंदर तव तीरी जग हिरावे धुंदवरी, पातेहीन गवतासे शोभवी जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. निशिदिनिया नटुनी थटुनी बघनो का जाती दुरोनी, निशिदिनिया नटुनी थटुनी बघनो का जाती दुरोनी, स्पर्शास्तव आतुरनी दुर्लभ तो हाता, ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. चमचमती लखलखती तव मंदिरी दीप किती, चमचमती लखलखती तव मंदिरी दीप किती, झोपडीत अंधारी वाचू कशी गाथा, जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता, वेढूनी मज राहसी का दूर दूर आता, जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता. थँक्यू. थँक्यू अस्मिता. या गाण्याची फरमाईश खूप लोकांनी केली होती. तर आता ह्याचं पुढचं गाणं थोड्याशा वेगळ्या लयीत आहे, पण तेवढंच सुंदर आहे, तेवढंच अप्रतिम आहे. आणि जवळजवळ आपण 7 गाणी ऑलरेडी केलेली आहेत आणि ही शेवटची 2 गाणी पुढच्या मेडली आधी. तर हा चित्रपट आहे शिकलेली बायको 1959 काळाचा
आणि याचं जे कवी आहेत ते पी सावळाराम. पूर्वी जसे मी आधी सांगितलं असे टोपण नावं होती, योगेश म्हणजे श्री भालजी पेंढारकर, तसे पी सावळाराम म्हणजे निवृत्तीनाथ रावजी पाटील. आणि हे एक भावकवी होते आणि त्यांनी जी मराठी संगीतात श्रीमंती आणली ती गदी माडगुळकर किंवा शांता शेळके यांच्यापेक्षा काही कमी नव्हती. त्यांचं फारच सुंदर कॉन्ट्रीब्युशन आहे या सगळ्या गाण्यात. आणि इतर गाजलेली गाणी इतकी सुंदर होती. आणि तुम्हाला माहित असेल कल्पवृक्ष कन्येसाठी हे पी सावळाराम यांचंच गाणं, किंवा गंगा जमुना डोळ्यात उभ्या का, जा मुली जा दिल्या घरी सुखी राहा. तर हे जे पुढचं गाणं आहे हे शिकलेली बायको या सिनेमातलं, याचे एक ओळ मी म्हणून दाखवतो आणि त्यांनी बहुतेक गाणं अजून छान कनेक्ट होईल. प्रीतीच्या या पाखराचे रत्न कांचनी पंख देऊ का, प्रेमा काय देऊ तुला, भाग्य दिले तू मला, भाग्य दिले तू मला. ओव्हर टू अस्मिता. मला वाटतं थोडंसं पाणी घे. कंटिन्युअस गाते आहे आणि ट्रॅक्स चेंज करते आहेस. तर पुढचं गाणं अप्रतिम आहे. आय विश मला तुला साथ देता यावी या गाण्याला. पण हे ड्युएट आहे. अस्मिता त्यातलं एक कडवं गाणार आहे, एक किंवा दोन कडवी. आणि अतिशय फार म्हणजे कोणाला हे गाणं आवडत नाही असं मला वाटणारच नाही. हे गाणं आहे चित्रपट गीत चंद्र आहे साक्षीला, 1978चं आहे. गीतकार आहे परत जगदीश खेबुडकर. आणि याचे शब्द एक वाक्य फक्त एकच ओळ वाचतो. स्पर्श हा रेशमी हा शहारा बोलतो, सूर हा ताल हा जीव वेडा डोलतो, रातराणीच्या फुलांनी देह माझा चुंबिला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला. पान जागी फूल
आवडतंय? आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच वन्स अगेन. हो, हे तुम्ही इतके शेअर केले मागच्या गाण्याचे की ते जवळपास 17-18 हजार लोकांकडे पोहोचले आणि त्यांनी पाहिले. तर हा तुम्हाला जर हा प्रोग्राम आनंद देत असेल तर प्लीज तुम्ही हा तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुप किंवा इतर ठिकाणी शेअर करा. तर पुढचे जे 2 गाणे हे गाण्यांची एक गुंफण आहे, मेडली, आणि मराठी गाण्यांची मेडली अस्मिताने खूप विचार करून निवडली आहे. यात थोडीशी वेगळे राग आहेत आणि यात जवळपास 5 ते 6 गायकांची गाणी आहेत. त्याच्यात लता दीदी आहेत, आशाताई आहेत, किशोरीताई आहेत, सुरेश वाडकर, श्रेया घोषाल आणि सोनू निगम, इतक्या लोकांनी जी मराठी गाणी गायली आहेत त्याची ही गुंफण आहे. आणि ही जवळपास सतत 10 ते 12 मिनिट चालेल, इव्हन त्याच्याहूनही जास्त. पण ही गाणी तिने काही स्वतःच्या आवडीची आणि मुख्यतः तुमच्या आवडीची निवडलेली आहे. आम्ही जी पूर्वी प्रोग्राम केले आहेत त्याच्यात ज्या ज्या फरमाईशी आल्या आहेत त्या गाण्यांची फार केअरफुली तिने एकानंतर एक अशी ही सुंदर गाण्यांची एक वेणीच म्हणा, गजरा म्हणा किंवा मेडली म्हणा. तर ओव्हर टू अस्मिता. सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, सुन्या सुन्या मैफिलीत
जरावरी घनतमी शुक्र बघराज करी घनतमी शुक्र बघराज करी पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले माझ्या भाळावर थेंबाचे फुल पाखरू झाले मातीच्या गंधाने भरला मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभार श्रावणात घननिळा बरसला फांदी झोक्याने हालते रे वाटे स्वप्नी मी चालते रे फांदी झोक्याने हालते रे वाटे स्वप्नी मी चालते रे वाटे स्वप्नी मी चालते रे मिटले मी माझे डोळे मिटले मी माझे डोळे हात हाती दिला सावर रे सावर रे सावर रे उंच उंच झुला उंच उंच झुला सुख मला भिवविते सांगू कसे तुला सावर रे सावर रे सावर रे जीव फुलला ऋण जुळला हा जीव फुलला ऋण जुळला का असा
लाडाची लेक मी लाडे सोली पिवली ग दिसले अंजिरी सारी माझ्या पेसान ग मालेला फुलेला चाफा वास परमालता वाऱ्यान घेतय झेपा नथना कान साजीरवाणी गल्या भरून सोन्याच मणी नथना कान साजीरवाणी गल्या भरून सोन्याच मणी कोली वाऱ्याची मी गरोनी रात पुनवेला नाचून करते मोजा रात पुनवेला नाचून करते मोजा मी डोलकर 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 दर्याचा राजा मी डोलकर 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 दर्याचा राजा. थँक्यू. धन्यवाद अस्मिता. याच्या पुढची जी मेडली आहे ती शेवटची आहे. ती गुंफण आहे ती लावण्यांची. लावणी हे जॉनर जे आहे हे मराठीतलं युनिक फोक सॉन्ग म्हणता येईल त्याला, आणि याच्याशिवाय ही मैफिल संपता येणं शक्यच नाही. तर याच्यात भरपूर ॲड्रिनालिन सर्ज होऊ शकतो. तुम्ही जर बसला असाल तर हाताने ताल द्या. मी म्हणतो जर तुम्ही उभा असाल तर एक गिरकी घ्या आणि होऊन जाऊ द्या. आणि जर तुम्ही सोफ्यावर निवांतपणे बसला असाल तर तुमच्या मनाला उधळू द्या आणि ह्या लावण्यांमध्ये समरस व्हा. तर ओव्हर टू अस्मिता फॉर मेडली इन लावणी. कोमल काया की मोहमाया पुनव चांदन घाली सोन्यात सजले रुपात भिजले रत्न प्रभात नुझली नटली थटली जशी उमटली चांदणी रंग महाली मी ओन भिजली पाहून थिजली इंद्र सभा भवताली. पुनवेची रात आज आलिया भरात धड धड काळ जात माझ्या मायेला कधी कव्हा कुठ कस जीव झाला येडा पिस त्याच नाही भरवसा तोल रायना राखली की मर्जी तुमच्या जोडीनं मी आले फिरतीच्या या रंगीराया चिंब कोणी मी झाले राया सोडा आता तरी काय नाही बरी पुन्हा भेटू का तरी सजना मला जाऊ द्या ना घरी मला जाऊ द्या ना घरी मला जाऊ द्या ना घरी मला जाऊ द्या ना घरी. अक्का वाजले की बरं मला जाऊ द्या ना घरी. बारा
रूप माझं मोठी ज्वालीच्या मी उंबऱ्यात नादवल फुल पिस कबूतर हे माझ्या उरात भवताल भय घाल रात मुकाट ही कांदऱ्याची योगा घाल कशा पायी आय नजर उभ्या गव्हाची राख झाला गोळा शिय खाली अडून कोणी करून तिरपा डोळा आता कसं किती झाकू सांग कुठवर राखू राय मान माझ मला राहिना मला जाऊ द्या ना घरी 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 अक्का वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी बारा जी आरजी. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या आपण शेवटाला पोचलोय. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि असंच भरभरून प्रेम तुमचं आमच्यापर्यंत पोहोचू द्या. आणि आय होप की आम्ही निवडलेली गाणी तुम्हाला आवडली असतील. तर पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देऊन मी हा कार्यक्रम पूर्ण करते. धन्यवाद. अस्मिता, त्यांचं म्हणणं आहे की 12 वाजले नाही, अजून 6च वाजले. पण ठीक आहे, आपण 6 वाजताच संपवूया. पण ह्या सर्व कानसेनांमुळेच हा कार्यक्रम एक त्याचं सादरीकरण सुंदर होतं. आम्हाला उत्साह मिळतो. असंच तुमचं प्रेम राहू द्या. धन्यवाद. थँक्यू.